कोणी येऊन म्हणलं सध्या की या मोबाईलच्या बाजूला जा, शक्य नाही, तुम्ही मरणार. तुम्हाला आदत लागलेली, तुम्हाला लोकांच्या पोरी मोबाईल मध्ये पाहायची आदत लागलेली, तुम्ही एवढ्या लवकर सुटणार नाही. जी पोरगी तुला कधीच भेटत नव्हती ती तुला मोबाईल मध्ये झूम करून पाहता येईल. तू सोडणार आहे का? आता ये तू भी कच्चा बदाम पक्का बदाम हे आपल्याला दिलं, त्याच्यामुळे आपल्याला झाल्याकडे तो डायलॉग, बापा मैं नहीं तो कोण बे, बापरे मैं नहीं तो कोण बे, आणि तू बे, अरे तू दिसायला नक्षलवाद्यासारखा, तुला काय करायचं रे? जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं. हा याचा डायलॉग थांब रे, तुला 2 प्रश्न विचारेल, नाही आले तर 2 हक्काळात मारून जाईल पुन्हा. याचा डायलॉग तिला इम्प्रेस करायला, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. अरे तू किराणा दुकानात कामाला 8,000 रुपये महिन्यानं, तू कयाल भंगार डायलॉग म्हणायला. म्हणजे प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण विश्व काय मानलं माहितीये का, हे जे भंगार लोकांना तुम्हाला व्हॉट्सअप त्याच्यानंतर इन्स्टाला गाडी दुसऱ्याची गॉगल तिसऱ्याचा जे भपका दाखवलं का, त्या भपक्यामुळे आपलं पोरगं वाया गेलं. आपलं पोरगं रील बनवायला लागलं. इथं बसलेल्या माता मौल्यांना विनंती आहे, आपल्या पोरीच्या इन्स्टामध्ये आपल्या पोरीनं आगाऊ चाळे करून व्हिडिओ बनवला असेल तर बाबासाहेबांना आपल्याला स्वाभिमान दिलाय, आपल्याला कोणासमोर नाचायची वेळ आली न पाहिजे हे आपल्या बाईनं आपल्या पोरीच्या अकाउंटवर जाऊन चेक करायचं. तसं दिसल्यावर टाइम लावून म्हणायचं तिला, काहीच फरक पडत नाही. हे माईचं काम आहे. इथे बसलेल्या आज्यांना मी काय बोललो कळत नसेल, आता याच्या अगोदर कीर्तन जे ऐकलं असेल तर आजीला एक प्रश्न आहे, रावणाच्या बापाचं नाव सांगायचं, लगेच 1000 रुपये घ्यायचे माझ्याकडून. लय दिवस घातले. आपण परावर्तन कधी करायचे? तर इथं बसलेल्या पोरांना पण विनंती आहे, पोरं एकच गोष्ट आवडतो लक्षात घ्या, जर आपण आता बदललो नाही, म्हणजे मला सांगा ह्या मोबाईल मध्ये आपण लोकांनी काय केलं हे पाहतो ना. कोण गाडी घेतली, गाडीची ओपनिंग कशी केली, हार कसा घातला, त्याची एंट्री झाली, पाहतो का नाही आपण? पाहतो ना. मग आपल्याला लोकांनी मोबाईल मध्ये पाहावं म्हणजे कसं, तू इन्स्टावर ऑडी दुसऱ्याची आहे, फॉर्च्युनर तिसऱ्याची आहे, तू भिकाऱ्यावाने पुढे डायलॉग मारला, वक्त को बदलला कामाच नाही. गाडी तू ये मग मार सॅल्यूट तुला, ऑडी तू ये मग डायलॉग मार सॅल्यूट तुला, पण डायलॉग दुसऱ्याचा चिपकवायला चौथ्याला युनिव्हर्सिटी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून शिकलेला तू, तर त्याला तू मायनच जाणार. सांगायचं तात्पर्य की बाबा तोपर्यंत आपण एकत्र होणार नाही, आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या मायबापावर प्रेम असणार नाही तोपर्यंत नंतर समाज आहे. आपल्याला आपल्या मायबापावर प्रेम नाही तर समाजासाठी काय घेणं करणार आपण? आज आपलं पोरग इथं बसल्या लेकरांना शांत करायचं, लहान लेकराचा कार्यक्रम वेगळा आहे, कुठेही मला ताण द्यायला पुन्हा आहे का नाही? हा थांबा संध्याकाळी जायचं कुठतरी मला. नाही आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, इथं बसलंय जेवढं झालं घ्यायचं. हा मग आता संध्याकाळची व्यवस्था यायची कोणती माहिती का, काल त्यांना ती बाजली होती, आज महिवारी. पुन्हा याच्या डोक्यात यायचा, याच्या डोक्यात दुसरा प्रॉब्लेम, काही काहीच्या खिशात खरा असं खरा आहे का नाही. अरे तू खातोच कशाला? म्हणजे पहिल्यांदा आपण इथं ऐकतो, सामाजिक सल्ले घेतो, मोठमोठे लोक इथं बोलतात, धम्मदेशना होते, पण इथून आपण घेतलं काय बाबा? जर उद्या आपण जसं वागतो तसंच वागत असाल तर आपला कार्यक्रम अपयशी ठरायला. एंटरटेनमेंटसाठी यायचं नाही है ना. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे हे आपण शिकलो, मग खऱ्या अर्थानं आपण किती समाजापर्यंत भाकर मिळवून दिली. इथे बसलेली एक आजी आहे, तिचा पोरगा 6-7 पंगात दारू पित आहे, त्याचं त्याच्या घरावर लक्ष नाही, त्या आजीच्या खाण्याची व्यवस्था आहे, तिच्या ताटात बी भाकर नाही, दुडीत बी भाकर नाही. मग इथं कोण कमिटीमध्ये असणार आहे? इथं तरुण पोरं आहेत ज्याच्याकडे सर्व काही आहे, 50-60 रुपये त्याचे खऱ्यावर खर्च होतात. त्या पोराला कधी वाटलं का 50-50 आपण जमा करू, 10 जण एकत्र येऊ, 500 रुपयाचा एक गव्हाचा कट्टा घेऊ, त्या आजीच्या घरात नेऊन टाकू, सलूट आहे बाबासाहेबाची विचारायला. ते कधी करायचं आपल्याला? आणि ते देणं लागेल आपल्याला. भाषणाला परावर्तन झालं असतं 12व्या शतकापासून आपल्या देशाची